टीम इंडियानं इंग्लंडचा पराभव करून यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या चुरशीच्या सामन्यात भारतानं इंग्लंडवर 7 धावांनी मात केली आहे। भारतानं दिलेल्या 254 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली आहे। खास करून मधल्या फळीतील जेकब बेथेलनं शतक झळकावलंय। मात्र तरीही इंग्लंडचे प्रयत्न 7 धावांनी अपुरे पडले। भारताकडून जसप्रीत बुमराहनं प्रभावी मारा करताना 4 षटकात 33 धावा देत 1 विकेट घेतली, तर हार्दिक पंड्यानेही 38 धावात 2 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलंय। या विजयासह भारतानं चौथ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे। त्याआधी टीम इंडियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 253 धावांचा डोंगर उभा केला। संजू सॅमसननं सलग दुसरं अर्धशतक झळकावलं। वानखेडे स्टेडियमच्या छोट्या बाउंड्रीचा फायदा घेत संजू सॅमसननं 42 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 89 धावा फटकावल्या। ईशान किशननं 39 तर शिवम दुबेनं 43 धावांचं योगदान दिलंय आणि त्यामुळे भारताला या निर्णायक सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली। भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरी अतिशय रोमहर्षक झाली। या सामन्याची वैशिष्ट्ये आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर संजू सॅमसनचा पुन्हा स्पेशल शो काल पाहायला मिळाला। 42 चेंडूतच त्यानं 82 धावा फटकावलेल्या आहेत, त्यामध्ये 8 चौकार आणि तब्बल 7 षटकार ठोकलेत। शिवम दुबेच्या 43 आणि ईशान किशनच्या 39 धावा देखील तितक्याच उपयुक्त होत्या। तर पंड्यानं 12 चेंडूत 27 आणि शिवम दुबेनं 7 चेंडूत 21 धावा ठोकत धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं। तर इंग्लंडच्या बेथेलनं भारतीयांना घाम फोडला। 48 चेंडूत त्यानं 105 धावा ठोकल्या। अक्षर पटेलनं घेतलेल्या ब्रुकच्या झेलनं कपिलच्या 1983च्या वर्ल्ड कप मधल्या झेलाची आठवण करून दिली। तर अक्षरनं विल जॅक्सनचा सीमारेषेवर घेतलेला झेल हा सर्वोत्तम झेल ठरलाय। जसप्रीत बुमराहनं टाकलेलं 18वं शतक निर्णायक होतं, कारण या षटकात त्यानं केवळ 6 धावा दिल्या। 253 धावा ठोकूनही भारताला फक्त 7 धावांनी विजय मिळाला। तर टीम इंडियाच्या या विजयानंतर वानखेडे स्टेडियमवरून बसमधून हॉटेलकडे जाताना चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला। यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं। तर टीम इंडियाच्या विजयानंतर जम्मू काश्मीरमध्येही जल्लोष झालेला आहे। तर भारतात ठिकठिकाणी कशा रीतीने जल्लोष करण्यात आला आपण ही दृश्य पाहतोय जम्मू काश्मीरची। भारतानं पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारली आहे आणि त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे। आता येत्या रविवारी अंतिम सामना होणार आहे। भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे, त्यामुळे आता या सामन्याकडे सगळ्या चाहत्यांच्या नजरा असतील। तर टीम इंडियाच्या फलंदाजांनी काल कमाल केली। त्यांनी धावांचा जो डोंगर उभा केला, त्यामुळे टीम इंडियाचा विजय झाला। अर्थात खूप कडवी झुंज भारताला द्यावी लागली। केवळ 7 धावांनी त्यांचा विजय झालेला आहे। मात्र आता भारतीय क्रिकेट संघ अंतिम सामन्यात पोहोचलेला आहे। फायनलमध्ये टीम इंडियाचा आता सामना होणार आहे तो न्यूझीलंडशी, त्यामुळे अटीतटीची लढत आता रविवारी पाहायला मिळेल असं सांगितलं जातं। वानखेडेवरचा हा सामना संपल्यानंतर जेव्हा टीम इंडिया हॉटेलकडे रवाना झाली तेव्हा चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं।
मोठा जल्लोष केला आणि टीम इंडियानं देखील तो जल्लोष स्वीकारलेला आहे, अभिवादन स्वीकारलेलं आहे। भारतात ठिकठिकाणी चाहत्यांनी काल जल्लोष केला, काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। आता सगळ्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे ते भारत विश्वचषक कसा उंचावणार याची, आणि त्यासाठी रविवारचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे। भारतीय संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे। अहमदाबादमध्ये ही सामना होणार आहे, त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।